अरे मुला ए ओ हॅलो आर यू टॉकिंग टू मी? इंग्रजी वा या टॉक कळलं, बोला. मला ते जरा सांगशील का? एक मिनिट, म्हणजे मी तुम्हाला काहीतरी सांगायचं, म्हणजे तुम्हाला माझ्याकडून सल्ला हवा, राईट? हा सॉरी, मी सध्या खूप बिझी आहे. तुम्ही एक काम करा, तुमचा प्रॉब्लेम मला सांगा, उत्तर मिळाल्यावर मी तुमच्याशी संपर्क साधेन. ओके? तुझ्या तर हो शिवीगाळ करू नका. एका शास्त्रज्ञाशी बोलता याचं भान ठेवा. अरे माझ्या गुणी शास्त्रज्ञ हो, मला जरा सांगशील का ते उंदर चिटकवायचे पुठ्ठे कुठे मिळतील? उंदर चिकटवायचे पुठ्ठे? हा हो, एका शास्त्रज्ञाला काय विचारावं याचंही भान नाही तुम्हाला, आणि तुम्हाला कशाला हवेत पुठ्ठे? अरे आमच्या घरात उंदर जास्त झाली ना. मग मांजर पहा ना, सगळे उंदीर घराच्या बाहेर पडतील. मांजर पाळा ना. इथं मीच कुत्र पाळल्यासारखा ऋषाच्या घरात राहतोय आणि मांजर पाळा. मांजर पाळली ना तर उंदर आणि कुत्र म्हणजे मी, आम्हाला दोघांना घराच्या बाहेर जायला लागल. मांजराला पाळेल ऋषा, म्हणजे आम्हाला दोघांना एकत्र पाळू शकत नाही ना, तो त्याचा प्रॉब्लेम आहे. ते जाऊ दे ना, ते उंदर चिटकायचे पुठ्ठे कुठे मिळतील? हे बघा, हे पुठ्ठे वगैरे कुठे मिळतात मला काही माहित नाही. हा, पण तुम्ही जर 15 दिवस थांबणार असाल तर मी तुम्हाला असं यंत्र बनवून देऊ शकतो ज्याच्यातून ना साधा उंदीर काय, साधा बॅक्टेरिया सुद्धा घरात घुसणार नाही. हा अरे पण मग आम्ही कसं घुसायचं घरात? हे बघा, तुम्ही 15 दिवस थांबा. 15 दिवसांनंतर मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन. सध्या मी खूप बिझी आहे. बिझी आणि तू हा, या भंगारात भंगार? आपली जेवढी अक्कल आहे ना, जेवढी विवेक बुद्धी आहे ना, जेवढी समज आहे ना, तेवढंच बोलावं माणसाने. मी एक रोबोट बनवतोय, तो बोलणारा, ताईसाठी गिफ्ट म्हणून. बोलणारा रोबोट? नी तुला काय गरज त्याची? खरं तर हा रोबोट आमच्या फायद्याचा आहे. हा रोबोट जेव्हा मी तिला गिफ्ट देईन ना, तेव्हा आरजे आभास बद्दलचे गप्पा ती या रोबोटशी मारेल. त्यामुळे आम्हाला पकवणार नाही. त्यामुळे गिफ्ट आमच्या फायद्याचं, पण ताईसाठी. वा, हे बेस्ट आहे. म्हणजे गिफ्ट गिफ्ट अचानक म्हणजे स्पेशल आहे का? हा, स्पेशलच आहे. परवा वाढदिवस आहे ना तिचा. काय परवा? मी तुझा वाढदिवस आहे? त्यात एवढं रिॲक्ट होण्यासारखं काय? काय परवा मी तुझा वाढदिवस झाला? अभिनयाचा पाऊस पाडून झाला. वाढदिवस सगळ्यांचा असतो, दरवर्षी येतो. पुण्यातल्या लोकांचा पण येतो आणि कोल्हापूरच्या लोकांचा पण येतो, नाही का? हो रे माझ्या शास्त्रज्ञ, तुझ्या एवढा हुशार नाही ना मी. म्हणून असं होतं. तुझं चालू दे, काम चालू दे. पुठ्ठ्यांचं ते बघून घेईन मी. अरे ये पट्ट्या, पुट्ट्या आणलेस ना बा? हे घ्या. पुण्यात असे पुट्टे मिळतात वय? नाही नाही, चीज आहे. पुट्टे कुठे आहेत? नाही मिळालंय. अरे काही म्हणजे काहीच कामाचं कसं नाही रे तू? या चीजचं काय करायचं? याचा काहीतरी चीज करा. फालतू जोक करायला चीज करा चीज करा. हे चीज कशा पाय आणला? सांगतो की, चीज आपण कोपऱ्यात ठेवायचं, हा, उंदीर ते खायला येईल. आपण लागलीच त्याच्यावर सर्जिकल स्ट्राईक करायचा. ऐक ना, बेस्ट आयडिया. अरे मांजर पट्ट्या, कोल्हापुरात इथं येताना अक्कल काय पंचगंगेत बुडवून आलास वय? हा, उंदीर ते चीज येऊन खाईपर्यंत ते चीज नाचीज होईल की नाही? म्हणजे अरे ते मुंग्या खाऊन टाकतील की नाही चीज? मग आपण चीजच्या बाजूला साखर ठेवू की, म्हणजे मुंग्या साखर खातील आणि चीज का बघणार पण नाहीत. अरे नाथ खुळ्या, बद्रीनाथाची पुण्य आहे म्हणून वाचतोय सा तू? बद्रीनाथ कोण? अरे वडील तुझा. अण्णा वय. कधीच आडवा केला असता तुला मी. हा, काय बी कामाचं नाही रे तू. मग अशी कामं तुम्ही सांगता कशा पाहिजे मला? अरे तू नोकरी धंदा बघत नाहीस म्हणून अशी उंदीर चिकटवायची कामं लावतो मी तुला. अरे नोकरी धंदा बघले का कुठतरी? अहो काका, आता माझ्याच्यानं नाही होणार आहे. तुमच्या ओळखीत कुठं काही होत असेल तर बघा ना माझ्यासाठी.
नाही 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 मारत नाही. मला सांग, कम्प्युटर येतो तुला? येतं की. अगं बेस्ट आहे की. इथला एक ऑनलाईन लॉटरी वाला ओळखीचा झालाय माझ्या. तुला कम्प्युटर ऑपरेटर म्हणून तिकडे चिकटवून टाकतो. वा काका, लय भारी. म्हणजे सकाळी सकाळी आपण दोघ जण एकत्रच लॉटरी सेंटरवर जायचं. तुम्ही लॉटरी खेळा, मी कम्प्युटर ऑपरेट करेन, संध्याकाळी ऋषी आपल्याला घ्यायला येईल. काका, सल्ला देताय तर मौलाचा तरी द्या. अरे मौलव्यान लेखाच्या, येत्या 2 दिवसात जर नोकरी धंदा नाही बघितलास ना, तर कितनं कोल्हापुरात तुझ्या आधी कपडे जातील आणि मग बॉडी जाईल सांगून ठेवतोय. नाही काका, नाही. अहो, कशा पाहिजे राघोबा बनताय? मी शोधतो ना, 2 दिवसात काम शोधतो मी. माझ्यासाठी तर शोधतोच, तुमच्यासाठी पण शोधतो. काका, काका नमस्कार करतो काका. अरे सुम्या सुम्या, काय काय सकाळ सकाळ नमस्कार कशाला हा? काय झालं अहो. हा. तसे संस्कारच आहेत आमच्यावर. हो का? हा. वा. खाली का बसतोस? वरती बस नाही ते. नाही असू द्या, तुमच्या चरणाशी. काय काम काढलंस? काका, हा. मला तुमची एक मदत हवी होती. अरे बोल ना. काका मला वाचवा. अरे काका मला वाचवा त्या राघोबापासून. राघोबा? कोण राघोबा? ऋषाचे बा, हा? ऋषीचे बाबा. अच्छा. त्यांना सांगू नका मी राघोबा बोललो ते. फार धपाटे देतात. नाही रे नारायणा. सुम्या, बरं काय काम काय आहे नक्की? काय वाचवायचं म्हणजे काय करायचं नेमकं मी? हा. काका, ते ऋषीचे बाबा आहेत ना, त्यांनी मला ना 2 दिवसाची ताकीद दिली. बर. 2 दिवसात जर काम नाही मिळालं तर ते माझं पार्सल कोल्हापूरला पाठवतील काका. अच्छा, म्हणजे तुला कामाची गरज आहे? आणि काका पूर्ण पुण्यात फक्त तुम्हीच लोक माझ्या ओळखीचे आहात. असं मला काय म्हणायचंय की तू हे बघ, म्हणजे मला असं वाटतं, म्हणजे तुला पटतं की नाही बघ, म्हणजे तुझ्यासाठी ते फायद्याचं आहे. म्हणजे काय आहे, मी जबरदस्ती करत नाहीये, पण तुला कामाची गरज आहे. 1 मिनिट. नाही नाही, काय? हे चालणार नाही. अरे काय? नाग्याला मी सांभाळू शकत नाही. अरे माझ्याच्याने जमणारच नाही ते. नाही नाही, हे बघा, सांभाळायला मी काय कुकुलं बाळ नाही. ए त्याचं काय आहे ना नाग्या, कधी कधी ना आपल्यामुळे घरच्यांना, फॅमिली मेंबर्सना ना खूप त्रास होतो. मग ते कमी करण्यासाठी बाहेरच्या व्यक्तींना मदतीसाठी आणतात. म्हणजे हे बघा, तुमचं जरा अति हो. तुम्ही जरा शांत बसाल का प्लीज? मी ह्याला सांभाळायचं काम तुला सांगत नाहीये, ते ब्रह्मदेवाला सुद्धा जमणार नाहीये. सुम्या, वाय डोंट यू जॉईन मी? म्हणजे तू मला काय जॉईन होत नाहीयेस? म्हणजे बघ, मी पॉलिसीचं काम करतो की नाही, तू मला मदत कर. माझा सब एजंट का होत नाहीस? बाबा, हा? नको ना. कशाला त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला एवढी मोठी रिस्क घ्यायला लावताय? बस घेणार, मी रिस्क घेणार. आयुष्यात कधीतरी रिस्क घ्यायलाच पाहिजे ना. क्या बात आहे, क्या बात आहे. हे बघ, मला आवडलं तुझं म्हणणं. तू जर माझं काम केलंस ना, मला रोज एक पॉलिसी मिळवून दिलीस ना, तर तुला मी 50% कमिशन देईन. 50%? हो, 50%. 50%? 100च्या 50%. हा, चालेल चालेल. मला हा. तुम्ही मला 49% दिले तरी पण चालतील. नाही, मी तुला एकूणात 50% कमिशन देणार. चालेल? धावल ना. थँक्यू काका. आहा. नाही बॉस, आशीर्वाद द्या. ऑल दी बेस्ट. थँक्यू. तुम्हाला नाही, बाबांना. मी पण यांनाच बोललो. थँक्यू. ये येतो. शिका जरा काहीतरी यांच्याकडनं. राम राम महाराष्ट्र. आभास की भास, एकता जगण्याचा खरा टाइमपास. या प्रोग्राम मध्ये मी आभास, तुमचा आभास. नितू दूध का इथे? एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवली. सॉरी, पण मी तुला सांगणारच होतो. कधी? अख्ख्या जगाला सांगितल्यावर सांगणार होतास तू मला?